अस्सलाम वालेकुम, कशी हो सगळी? उमेद आहे सगळी बेस असं. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले बनाना पुरीची रेसिपी. कोकणी डिश आहे. त्यांच्यासाठी मी 2 कप मैदा घेतले आहे. सॉरी 3 कप होतो. त्यातला 1 चिमची बेकिंग पावडर ॲड केले, थोडीशी इलायची पावडर ॲड केलं आहे. त्यांच्या बाद आता मी त्यातला थोडीशी पिसलेली साखर टाकीन, का की बनाना पुरी एकदम फिक्की फिक्की बेस नाही लागणार. मागून वर्षी आपण परत ॲड करू, पण थोडीशी मी आता ॲड करत आहे. थोडासा मीठ टाकीन. हे 3 कोप आहेत. 3 कोपातला तकरीबन 20 बनाना पुरी आपले होतील. 2 कवटा ॲड केले. 2 कवटा टाकल्यावर दूध टाकून ह्याला बेस मी सॉफ्टसा मतलब पीठ मळून घेईन. सॉफ्टसा डो जैसा करून घेणे बघा. आवडा सॉफ्ट करून तिला तकरीबन 20 ते 25 मिनटं ह्याला किंवा अर्धो घंटो आम्ही फुगून देऊ. फुगून झाल्यानंतर मी त्यांच्या बाद त्यांचे आवड्या साईजचे आहे ना 5-5 लेयरचे मी करीन. 5-5 लेयरला घेऊन असे 5 मी बॉल बनवून घेईन आणि ह्या मैद्याची आणि तुपाची इसलरी बनवून मी घेतले आहे. त्यांच्या बाद बारके बारके असे मी रोटे बनवीन. हे बघा एकदम ना जाड आहे ना एकदम पातळ. मी तुम्हाला दाखवत आहे ती बघा कसे बनवलं ते जरा तुम्ही ध्यानने बघा. मी तिला मध्ये रोट्यांच्या मध्ये इसलरी लावीन जी बनवली होती ती, आणि एकावर एक रोटे ठेवत जाईन. असे मी 5 रोटे एकावर एक ठेवीन. दाखवत आहे ते तुम्ही माझ्या हातावर बघा कैसा मी करता येतो. थोडंसं मध्ये मैदा पण छिडकी आणि मी सगळे 5 लेयर लावल्यावर मी तिला हलक्या हाताने बेलून घेईन. आणखी तिला बेलून मोठी रोटी करून घेईन. ठीक आहे, बघा मी कैसा करता येतो. मोठी रोटी झाल्यावर डबल मी तिला मध्ये थोडासा तूप लावीन. जी तूपची इसलरी बनवली ती लावीन आणि थोडासा मैदा स्प्रिंकल करीन. मैदा स्प्रिंकल केलं एकदम टाईट हिलना मी रोल करेन. रोल कवा पण ना ढील नको सोडू, मग आपली बनाना पुरी उघडतील. जवरा होईल ना तेवढा आपण टाईट रोल करून घेऊया आणि त्यांच्या पद्धतीने बनाना पुरीची कट करून घेऊ. पण त्यांचे जे पेरे आहेत ते कट करून घेऊ. मी जैसा करता तसं तो माझ्या हातावर ध्यान ठेवा. हे बघा ऐसे झाले ना का तिला मी हलकासा पहिले फ्लॅट करीन. आणि आता कैशी तिला बेलता येते बघा. एकदम पातळ मी बेलीन. मला ते जाडे पसंत नाही तर मी एकदम पातळ बेलीन. पण एकदम मोठे पण आणि एकदम बारके पण बेस नसतं. आता बघा आपण उघडायच्या पहिलेच हे किती म्हणजे स्वतःच आपले आप लेअर खुलतात आणि किती मस्त बनतात ते बघा. हे बघा एकदम स्वतःच लेअर खुलतात. आपल्याला जास्ती खोलीची गरज लागत नाही. तेलात एकदा तुम्ही टाकलं ना मीडियम फ्लेमवर आपण फ्राय करू. फोक घ्या आणि सुरी घ्या, त्यांच्या हेल्पने तिला उघडा. जास्ती पण एकदम कोशिश करू नको, मग ते फाटतात. पण माशाल्लाशी ह्या रेसिपीने तुमचे बनाना पुरी एकदम उफलतील. म्हणजे एकदम डायरेक्ट तेलात टाकतो सुटतील. आणि गोल्डन ब्राऊन झाल्यावर त्यांना काढा आणि गरम ह्यानं साखर त्यांवर स्प्रिंकल करा. साखर थोडी हलकीशी बारीक पिसा ग्राइंडरला इलायची टाकून आणि ती ह्यावर स्प्रिंकल करा. ते झाल्यावर एकदम थंड करा आणि एकदा एअरटाईट कंटेनरला भरून हिला ठेवा. एकदम क्रिस्पी टेस्टी सॉफ्ट से एकदम हलके फुलके बनाना पुरी बनव रेडी. जर रेसिपी पसंद आहे ती लाईक शेअर ज़रूर करा. थँक्यू.